कोरोना विषयक विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। कोरोना नावाच्या भयंकर महामारीने आज संपूर्ण विश्वाला ग्रासलेलं आहे। या कोरोना विषयीच्या जनजागृतीसाठी आम्ही विशेष कार्यक्रम मालिकेचं आयोजन केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोनाशी लढाई, प्रत्युत्तर, आयुर्वेद आणि योग। या पृथ्वीवर अनेक बहुमूल्य पदार्थ आहेत, पण त्या सर्वांमध्ये आयुष्य हे सर्वाधिक मौल्यवान आहे। आयुष्यापुढे सर्व पृथ्वीवरील संपदा ही तुच्छच म्हणायला लागेल। आज नेमकी या आयुष्याची लढाई कोविड-19 नावाच्या संक्रामक आजाराशी आहे आणि इथे आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या शास्त्राची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे, कारण भारतामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद शास्त्र आणि योगशास्त्र आहे। कोविड-19 ज्या आजारापासून रक्षणाकरिता आयुष मंत्रालयातर्फे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल ह्याच्यासाठी काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत, त्याविषयी आजचा कार्यक्रम आहे। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे डायरेक्टर ऑफ आयुर्वेद महाराष्ट्र राज्य डॉक्टर कुलदीपराज कोहली सर यांना। नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत। प्रोफेसर डॉक्टर कुलदीपराज कोहली सध्या डायरेक्टर ऑफ आयुर्वेद महाराष्ट्र राज्य आहेत। मुंबईतील प्रतिष्ठित RA पोद्दार मेडिकल कॉलेजचे एक्स-डीन, WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेसाठी दक्षिण पूर्व आशियाचे ट्रेडिशनल मेडिसिन्स म्हणजे पारंपरिक औषधींसाठी सल्लागार, सिनेट, अकॅडमिक काउन्सिल आणि MUHSच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य, पोस्ट ग्रॅज्युएट MD आणि PhD स्टुडंटसाठी गाईड, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधनात्मक पेपर्स सुद्धा प्रेझेंट केलेले आहेत। शासकीय आणि अनेक सामाजिक संस्थांमधून त्यांच्या आयुर्वेद शास्त्रातील योगदानाबद्दल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। दर्शको, कोरोनाशी लढाई, प्रत्युत्तर, आयुर्वेद आणि योग असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत। आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे। एवढी मोठी संचारबंदी झालेली आहे आणि ह्याच्याच बरोबरीने प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आयुषचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे सगळ्या जगाचं आज लक्ष आपल्याकडे आहे की आपण काय त्यांना देणार आहोत। या विषयाकडे आपण जाणारच आहोत, पण त्यापूर्वी आपला जो कोरोना विषयक विशेष कार्यक्रम आहे त्यामुळे मी तिथून सुरुवात करते की हा कोरोना जो व्हायरस आहे ह्या विषयी आधी आम्हाला सांगा, हा नेमका काय आहे? अपर्णाजी, काय आहेत की कोरोना नवीन व्हायरस नाही आहे। तसं पाहिलं तर व्हायरसची डेफिनेशन जी आहे, व्हायरस काही प्राणी नाही, काही जंतू नाही। व्हायरस एका प्रकारचा खोल तयार होतो लिपिडचा आणि त्याच्यामध्ये RNA मटेरियल असतो, तो आपोआप मल्टिप्लाय होत असतो आणि तो जाऊन आपल्या शरीरामध्ये जाऊन त्रासदायक कित्येक घटनाक्रम करत असतो, जेणेकरून आपण आजारी पडतो। तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कोरोना व्हायरस ऑलरेडी आपल्या जगामध्ये आलेले आहेत, पॅन्डेमिक्स झालेली आहेत। आपल्याला आठवण करून देतो की एक स्पॅनिश फ्लू 1918 पासून 20 पर्यंत चाललेली, त्याच्यामध्ये जवळपास 5 कोटी जनतेचा अपघात झालेला, तेवढे मृत्यू झालेले 2 वर्षामध्ये, आणि भारतामध्येच जवळपास 1 कोटी लोक मेलेली। तो आहे ती बाब आहे 1918ची। त्यानंतर आपण स्वाईन फ्लू बघितलं, हल्लीच आलेला 2015 मध्ये, 2012 मध्ये, 2009 मध्ये मेक्सिको आणि US मध्ये जबरदस्त पॅन्डेमिक आलेली स्वाईन फ्लूची। तर हे सर्व कोरोना व्हायरसच आहेत। आणि कोरोना व्हायरसचा एक वैशिष्ट्य असं आहे, परिप्रेक्षामध्ये तो नवीन होऊन आणि बाहेर पडतो। स्वाईन फ्लूचा व्हायरस वेगळा होता, तोही कोरोना होता, आताही हाही कोरोना आहे, परंतु हा नवीन म्युटेट होऊन म्हणजे सायंटिफिकली तो आपोआप आपल्यामध्ये बदल घडवतो आणि त्या बदलानुसार तो अधिक घातक होतो आपल्या शरीरामध्ये। त्यामुळे यालाच न्यू व्हायरस म्हणतात, म्युटेटेड कोरोना व्हायरस म्हणतात, आणि याला WHO ने नाव दिलं कोविड-19 या व्याधीचं। निश्चितच आपण सर्वांना, म्हणजे तुम्ही आता हेच बरोबर सांगितलं की कोरोना व्हायरसचे पण अनेक कोरोना व्हायरस आता येऊन गेले, पण सर्वसाधारणपणे कोरोना व्हायरस हे अनेक वेळेला ॲनिमल्स मध्ये होते। आता आपल्याला असं कळलंय की हा ॲनिमल मधनं माणसामध्ये आलेला आहे, प्राण्यामध्ये। हे नेमकं कसं झालं सर? काय झालं, याचा प्रादुर्भाव कुठून झाला? पहिल्यांदा
वुहानमध्ये मीट मार्केटमधून ओके. ज्याला आम्ही बॅट म्हणतो, त्याला मराठीत काय म्हणतो? वटवाघूळ. वटवाघूळ. तर बॅटचं ते लोक कच्चा मीठ खातात. चायनीज लोक कच्चा मीठ खातात. मीठ मार्केट त्यांची बघितली एवढी घाण असते, जे काही आपण फोटो वगैरे बघितलेले त्यांच्या मार्केटचे, तर तिथून एखाद्या माणसाला आला असं सांगितलं जातं. ओके. परंतु संशय अख्ख्या जगामध्ये असाही आहे की हा जो युद्ध आहे कोरोना विरोधात, तो कदाचित बायोलॉजिकल वॉरफेअर आहे का, ओ बापरे. ओके. असंही म्हटलं जातं की मॅनमेड आहे, मॅन क्रिएटेड आहेत, ओ. किंवा लॅबोरेटरीमध्ये क्रिएट झालेला आहे, किंवा तो प्राण्यामधून ह्युमन्स मध्ये आला आणि त्यानंतर ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन त्याची झाली. ओ. ओके. तर जसं आपण म्हणतो की युद्ध होतं तर लढाईच्या क्षेत्र आहे तिथे बरोबर. खूप गन्सनी आणि योद्धा तिथे जातात. आणि आज या कोरोनाच्या युद्धामध्ये आपले डॉक्टरच योद्धा आहेत. आपण सर्व योद्धा आहोत, बरोबर. कारण आपण आतमध्ये राहून सुद्धा युद्धाच्या युद्ध क्षेत्रामध्ये आहोत. अगदी बरोबर. आपण बाहेर पडलो की आपलं युद्ध आपल्या विपरीत दिशेने जाईल. बरोबर. त्यामुळे लॉकडाऊनची गरज आवश्यकता आहे. आहे आपल्याला. बरोबर आहे. हे तुम्ही अगदी योग्य सांगितलं की वटवाघुळांपासून माणसामध्ये आलं, जी, जी. पण आता हे माणसामध्ये ह्याचा प्रसार कसा होतो, ह्याचा नेमका प्रसार कसा होतोय मग? काय असतं पर्णाजी, यांचा कोविड-19 मध्ये या कोरोनामुळे काय असतं, पहिले जे लक्षणं आहेत त्याच्यामध्ये शिंका येणे, खोकला होणे, घसा खूप खराब होणे, ताप येणे, ओके. आणि त्यानंतर निमोनिया वगैरे डेव्हलप होतो आणि घशामध्ये जाऊन तो बसतो जाऊन, बरोबर. आणि तिथून तो लंग्स मध्ये जाऊन आणि निमोनिया करतो. तर पहिली जे लक्षणं आहेत ती शिंका येणे, बरोबर. सर्व अगोदर शिंका येणे आणि त्यानंतर खोकला येणे. जेव्हा माणूस खोकलतो किंवा शिंका करतो तेव्हा त्याचे जे थेंब आहेत शिंकामधून निघालेले, त्याची कॅपॅसिटी, आता आम्ही जपानमधून आलेल्या एका व्हिडिओला स्लो मोशन मध्ये आपण व्हॉट्सअपमध्ये पाहिलं असेल, अख्ख्या रूम मध्ये पसरतात एका शिंकेमुळे. ओके. जे हॅवी आहेत ते थेंब जवळ थांबतात, 1 मीटर पर्यंत थांबतात, 2 मीटर पर्यंत थांबतात, परंतु जे लाइटर आहेत ते अख्ख्या रूम मध्ये म्हणजे 7-8 मीटर पर्यंत सुद्धा जाण्याची क्षमता त्यांची असते. त्यामुळे हे शिंकापासून जे काही थेंब निघालेले आहेत ते त्रासदायक आहेत. कोरोना व्हायरस या शिंकेमध्ये येणार, बरोबर. थेंब मध्ये येणार. कोणी खोकला केला, कोणी शिंकला, तर त्या परिसरामध्ये ज्यांनी श्वसन घेतलं आणि त्यांनी कोरोना त्याच्या श्वसना बरोबर तो आतमध्ये घेतलं की त्याला सुद्धा कोरोनाचा हा व्याधी होणार. बरोबर. हा पहिला भाग. दुसरा भाग कसा आहे की याचे जे व्हायरस आहेत ते थोडेसे हेवियर आहेत ॲज कम्पेअर टू अदर व्हायरसेस. ओके. तर ते बसतात. म्हणजे आपण शिंकलो की इथे टेबलावर बसणार ओ. आणि आपला हात लागला टेबलावर की त्यापासून आपल्या हाताला लागणार. आणि आपण अशा म्हणजे रिसर्च लोकांनी केलेली आहे की एका मिनिटात आम्ही 1000 वेळा, 1 ते 1,500 वेळा आपल्या तोंडाला एका तासात आम्ही टच करत असतो, नकळतपणे. बापरे. न कळतपणे. अच्छा. बरोबर. तर त्यामुळे हे सुद्धा अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे आपण एवढ्या गोष्टीला आपण हात लावत असतो दिवसभर की आपण वारंवार तोंडाला जाऊन हात लावलं, डोळ्याला हात लावलं, नाकाला हात लावलं, तो कोरोना तिथे म्युकोझल सर्फेसेस मध्ये जाणार आणि आजार उत्पन्न करणार. त्यामुळे सर्फेसेस पासून पण हा कोरोना होतो. बरोबर. हा त्याचा खूप महत्वाचा एक भाग आहे जे लोकांना कळत नाहीये. बरोबर. त्यामुळे वारंवार हात धुणं हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की वारंवार हात धुण्याने सॅनिटायझर प्रत्येक ठिकाणी मिळत नाही. बरोबर. सॅनिटायझर सुद्धा कोणता घ्यायचा, त्यांनी सायंटिस्टनी ऑलरेडी रेकमेंड केलेला ICMRने की 70% IPA किंवा अल्कोहोल असलं पाहिजे त्याच्यामध्ये, आणि बाकी जे आहे ते पाणी आणि थोडं हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर. आणि ग्लिसरीन, ते थोडंसं मॉइश्चरायझर देण्यासाठी त्याला ग्लिसरीन ऍड केलं जातं. समजा सॅनिटायझर नसेल, सॅनिटायझरने तो मरणार, परंतु त्यापेक्षाही चांगलं साबणाने हात धुणं तो अधिक महत्वाचा आहे. त्याचं कारण खूप म्हणजे एवढं सोपं आहे की ती जो व्हायरस आहे कोरोना व्हायरस
त्याची बाहेरचा खोल आहे तो लिपिड आहे. ओके. म्हणजे जसं आपल्या कढाईमध्ये ते तेल लागलेलं असतं ते तेलासारखं तेलकट आहे. ओके. आपण साबण लावलं आणि 20 सेकंड पर्यंत आपण हात धुतले की तो त्याच्या बाहेरचा खोल आहे तो नष्ट होणार ओके. 20 सेकंड मध्ये. त्यामुळे म्हटलं जातं की आपण जेव्हा हात धुतायत तेव्हा साबण आपण 24 ची गिनती केली पाहिजे आणि 24 ची गिनती केलेपर्यंत म्हणजे 20 सेकंड कमीत कमी साबण आपल्या हाताला लागलेला पाहिजे. आणि त्याचा म्हणजे आपण खूप चांगल्या पद्धतीने हात मागून पुढून हे जे काही पेरं आहेत, बरोबर. फिंगर्स मधली जे स्थान आहे ते सुद्धा चांगल्या व्यवस्थित clean आपण आता केलं बघू पाहिजे. पण सुद्धा शकता की साफ करण्याच्या ज्या पद्धती आहेत, 6 स्टेप्स आहेत या साफ करण्याच्या हात, या नक्कीच सर्वांनी अनुकरण ह्याचं केलं पाहिजे. आज खरोखरच काळ खूप बदललेला आहे असं मला वाटतं की आपल्याला प्रत्येकालाच या वैयक्तिक स्वच्छतेविषयी अगदी लहानपणापासून सांगितलेलं असतं, पण आज कुठेतरी आपण पश्चिम विचारधारणेमुळे म्हणा किंवा काही अन्य गोष्टींमुळे पण ह्या सर्व गोष्टी विसरून गेलेलो आहोत. अगदी आपण बाहेरून आल्यावर हातपाय धुणं आपल्या घरामध्ये असतं, जेवायच्या पूर्वी आपण, कारण आपण हातानेच जेवतो त्यामुळे त्यापूर्वी तेव्हा आपण हात धुवत असतो. पण आज कुठेतरी पुन्हा या गोष्टीचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. अख्ख्या जगाने स्वीकार केलाय की आता तुम्ही शेक हँड करूच नका. शेक हँड करण्यामध्ये तसं पाहिलं तर अर्थच काही नाही ना. खरंच. म्हणजे एका दुसऱ्याचा हात पकडायचा आणि ते जोराने हलवायचं, त्याच्यामध्ये किती वॉर्मथ आहे. आपण नमस्ते केलं, हँडशेक करण्याऐवजी नमस्ते केलं जास्त आदरार्थी आहे. बरोबर आहे. त्यामुळे शेक हँड आता तो कमी झालेला आहे अख्ख्या जगामध्ये. शेक हँड कोणीच करत नाहीये. सर्व कित्येक राष्ट्रप्रमुखांनी सांगितलेलं आहे की आता आपण नमस्तेवर, भारताचे जे नमस्ते आहेत, भारतीय संस्कृती जी आहे ती आपण अनुपालन केले पाहिजे. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होतं की शूज आहे, चपला आहे, ते घराच्या बाहेर ठेवला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाळतो. आपली संस्कृती खूप चांगली आहे. परंतु आपण दुसऱ्या कुठेही गेलो तर तिथे शूज पण आतमध्ये घेऊन जातात, सॉक्स पण घेऊन जातात. ते वाईट आहे. दुसरं, जेवणापूर्वी आपण बाहेरून आला तर आपण हात धुतले पाहिजे, पाय धुतले पाहिजे. सोड्याची प्रथा आपल्याला माहितच आहे. कपडे बदलत असतात. जेवण तयार करताना सुद्धा कपडे बदलायचे आपले महिला वर्ग. तर त्यामुळे आपली जी भारतीय जुनी संस्कृती आहे ती आपण अवलंबून आणि आपल्या स्वास्थ्याकडे अधिक लक्ष घालणं जास्त संयुक्त आता ठरलेला आहे. खरंच. आणि या सर्वांमध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा सर्व ह्या गोष्टी सम्मिलित केलेल्याच आहेत. त्याच्याकडे आपण पुढे येणार आहोत. पण एक फार महत्वाचं या कोविड-19 विरुद्ध, आजाराच्या विरुद्ध लढाईचं म्हणजे मास्कचा वापर. जसं तुम्ही म्हणालात की ड्रॉपलेट्स आहेत, ते ड्रॉपलेट्स कुठेही पडतायत, म्हणजे आपल्यापासून दुसऱ्याला संक्रमण होऊ नये आणि दुसऱ्याचं संक्रमण आपल्याला होऊ नये म्हणून क्लॉथ मास्कचा किंवा मास्कचा वापर हा खूप महत्वाचा आहे. ह्याविषयी थोडंसं तुमच्याकडनं अजून मार्गदर्शन हवंय. मास्क बघा कोणतंही वापरू शकता आपण. त्याचं महत्व एवढंच आहे. आणि तसं जे सायंटिस्टने सांगितलंय की मास्क कोणी वापरायचं, जे N95 मास्क आहे, ट्रिपल लेअर्ड N95 मास्क, तो कोणी वापरला पाहिजे. फक्त जे कोविड वॉरियर्स आहेत, जे फ्रंटलाईन डॉक्टर्स आहेत, जे त्यांना अटेंड करतायत, कोविडच्या पेशंट्सला अटेंड करतात, कोरोना पॉझिटिव्हला अटेंड, त्यांना N95 गरजेचं आहे. बाकी कोणालाही N95 गरजेचा नाही आहे. आपण साधा मार्केटमध्ये जे कोणता मास्क मिळतो आपल्याला तोही चांगला आहे. आणि साध्या रुमालनी आपण तोंड झाकलं तरी चालेल. आणि प्रत्यक्ष आपण बघितलंच आहे, माननीय पंतप्रधानांचा किती मोठा एक्झाम्पल आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी जेव्हा माननीय पंतप्रधान बोलले, मोदीजी, तेव्हा त्यांनी रुमालचा मास्क तयार केलेला आणि तो घातलेला होता. आज त्यांनी गमछा ज्याला म्हणतो आम्ही, जे काही शॉल टाईप त्यांनी घेतलेला होता, तो आज सकाळच्या प्रबोधनामध्ये त्यांनीच नाक कव्हर केलेला होता. म्हणजे लाक्षणिक का होईना, परंतु त्यांनी भरपूर मेसेज दिलेली आहे की कोणत्याही कपडा असला स्वच्छ असला पाहिजे. आणि त्याचा दुसरं म्हणजे मास्कला डिस्पोज करण्याचा सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण पूर्ण दिवस फिरून येतो की ते कदाचित कोविडचे व्हायरस सुद्धा असतील मास्कवर, त्याला डिस्पोज करणं म्हणजे डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे, जाळून टाकलं पाहिजे, इकडे तिकडे ठेवू नका. त्याला उलटं सीधं करून परत घालण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मास्क प्रत्येक वेळेला नवीन घ्या. N95 असेल तर तो 1 वीक पर्यंत वापरणं शक्य आहे. परंतु साधे मास्क, आपण रुमाल सुद्धा साधा असला तरी सुद्धा एकदा वापरलं की तो तात्काळ साबणाने धुतलं पाहिजे आणि त्यानंतर
नवीनच वापरलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्याकडे एवढा स्वच्छ सूर्यप्रकाश आहे की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त जंतू मरण्याचं आपल्याला अगदी वरदानच मिळालेलं आहे. कोरोना विषयक तर तुम्ही अतिशय छान आम्हाला माहिती दिली, खूप गरजेची आहे, कारण जनजागृती करणं हेच आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जितक्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो तितक्या लोकांना आपण प्रिव्हेन्शन करू शकतो आणि त्यामुळेच आपण ह्या लढाईमध्ये विजयी मिळवू शकतो. आज जसं मी मगाशी म्हटलं की संपूर्ण जगाचं लक्ष आज भारताकडे आहे. एवढा मोठा लॉकडाऊन झालेला आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये प्राचीन शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद आणि योग, आणि त्याची जी मिनिस्ट्री आहे आयुष मिनिस्ट्री, त्याविषयी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल. काय सांगाल त्याच्याविषयी? बघा, आयुष मिनिस्ट्री जी आहे ती खूप ऍक्टिव्ह आहे आणि मोदीजीच्या सरकारमध्ये पहिल्यांदा आयुष मंत्रालयाची स्थापना झाली मोदी 1 मध्ये. तर त्या आयुष मंत्रालयाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की आपण इम्युनिटी कशी तयार करावी, आपण याच्यापासून सावध कसं राहावं, कोरोना होणार नाही त्याच्यावर लक्ष कोणत्या गोष्टीकडे घालणं गरजेचं आहे. तर त्यांनी सामान्य काही उपचार सांगितलेले आहेत अगोदर. त्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, बरोबर, आपण वारंवार हात धुणं, क्लीनलीनेसकडे जास्त लक्ष देणं, साबणाने 20 सेकंदपर्यंत हात धुणं, म्हणजे जे जास्त प्रत्येक ठिकाणी जे सांगितले जातात ते उपाय आहेत त्या उपायांचा उल्लेख केलेला आहे. त्याबरोबरच गरम पाणीचा वारंवार सेवन करणं, म्हणजे वारंवार आपण कोमट पाणी पिणं गरजेचं आहे, कारण हा घशामध्ये जाऊन थांबतो आणि गरम पाणी प्यायलो आम्ही तर तो घशामध्ये तिथे नाहीसा होणार तो. तर आणि ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास काही असेल तर तात्काळ आयुर्वेदिक औषधं वगैरे, कारण प्रत्येक काही ताप, खोकला कोरोना होणार नाहीये, तोही महत्वाचा आहे. म्हणजे या काळामध्ये कोणाला सर्दी झाली तर ती कोरोनाचा आहे, कोविड-19च आहे असं नाही, तो साधे सर्दी जुकाम सुद्धा असू शकते. त्यामुळे तात्काळ आपण आयुर्वेदिक औषधं काही सांगितलेली आहे, रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे काही पदार्थ सांगितले, जसं सकाळी च्यवनप्राशचं सेवन. च्यवनप्राश भारतातली सर्वपेक्षा जुनी, असं म्हटलं जातं की च्यवन ऋषी च्यवनप्राशचं सेवन करून 1000 वर्षापर्यंत जगले. बरोबर, ठीक आहे, 1000 जगले नसतील, कदाचित खूप मोठं आयुष्य त्यांचं झालं असेल, परंतु च्यवनप्राशमध्ये मी सांगू इच्छितो की च्यवनप्राशमध्ये एकूण 54 घटक आहेत आणि 54 घटकाचं आपण विश्लेषण केलं की आपल्याला असं कळेल की त्याच्यामध्ये 4-4, 5-5 घटक असे आहेत जे आपल्या श्वसन संस्थांमध्ये काम करणार आहेत, पचन संस्थानावर काम करणार आहेत, काही प्राणवायू स्रोतावर काम करणार आहेत, काही वृक्काकडे काम करणारी आहेत, अस्थिला बल देणारे आहेत, मांसपेशीला बल देणारे आहेत. त्यामुळे ज्याला एक संपूर्ण टॉनिक म्हटलं जातं तो च्यवनप्राश आहे. आणि च्यवनप्राश, दुसरा प्रश्न मला विचारेल कोणीही की कोणता च्यवनप्राश घ्यायचा, मी काही कंपनी वगैरेचं नाव घेत नाहीये, कोणताही चांगला च्यवनप्राश घ्या, सर्व चांगले आहेत. त्याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये अराउंड 35% आमल्याचा घटक असतो, तर आमला खूप महत्वपूर्ण एक घटक आहेत, प्रत्येकामध्ये आमला आहेत. खबरदारी एकच आहे की डायबेटिक व्यक्तींनी साधा च्यवनप्राश घेऊ नये. जे डायबेटिक्ससाठी शुगर फ्री च्यवनप्राश उपलब्ध आहेत मार्केटमध्ये ते त्यांनी घ्यावेत. 10 ग्राम सकाळी आणि 10 ग्राम संध्याकाळी, असं 2 वेळा आपण घेतलं की त्यांनी इम्युनिटी पॉवर खूप वाढेल, आपली रोगप्रतिकार क्षमता खूप जास्त वाढणार. आणि कारण दुसरं असं आहे की आज कोरोना होऊ लागलं, आज एक्सपोजर झालं की आता मी च्यवनप्राश आज घ्यायला सुरुवात केली की मी वाचणार का, तर इम्युनिटी बिल्डअप व्हायला कित्येक महिने लागतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ही सवयच असली पाहिजे की दररोज च्यवनप्राश आपण घ्यावं, दररोज आम्ही गुळुचीचं सेवन करावं, दररोज आम्ही दालचिनी, सुंठ आणि काळी मिरेचा वापर करावा. आपल्या किचनमध्ये अशा गोष्टी भरपूर आहेत. हळदचा वापर किती सोपा आहे, हळद आणि सुंठेचा मी सुद्धा घरी तयार करून ठेवलेला आहे. हळद आणि सुंठेचा एक आणि त्याच्यामध्ये दालचिनी, काळे मिरे आणि जावित्री असं एकत्र पावडर तयार करून ठेवलेला आहे. दुधामध्ये टाकतो 1 चमचा आणि दुधामध्ये उकळून आणि तो घेतो सकाळ संध्याकाळ. ती त्यांनी खूप इम्युनिटी पॉवर, रेस्पिरेटरी इम्युनिटी जे आहे ती येईल. आणि प्रतिकार क्षमतेचे जे बाकी जे सांगितले, आयुष विभागाने सांगितलं की हर्बल टी घ्या, ज्याच्यामध्ये तुळस, दालचिनी, काळी मिरे, सुंठ, मुनक्का या गोष्टीचा समावेश असला पाहिजेत.
गोल्डन मिल्क त्यांनी नाव दिलं. अच्छा. सोनेरी दूध. ओके. सोनेरी म्हणजे त्याच्यामध्ये आपण हळद टाकली, थोडस गरम दुधामध्ये हळद टाकली की ते सोनेरी कलर अरे वा. तर गोल्डन मिल्क आपण वापर केला पाहिजे. हळदचे कित्येक बेनिफिट्स आहेत. आपण साधा गुगल जाऊन केलं ती लोक हळद पासून अँटी कॅन्सरस ड्रग शोधायला आता तयारीवर आहेत. हजारो रिसर्चेस अख्ख्या जगामध्ये आताही चालू आहेत हळदवर. तर हळद एवढं मोठा घटक आहे, त्यांनी त्याची प्रतिकारशक्ती एवढी. आपल्याला आठवण होत असेल की आपल्या बालपणी कधी काही लागलं, काही थोडंफार झालं तर आपली आई आपल्याला दुधामध्ये हळद मिसळून द्यायची की हळद आणि हळदाचं दूध घे आणि त्यांनी बरं होईल. बरोबर. इव्हन कधी कधी कापल्यावर आपण हळद लावतो तिकडे. ऍब्सोल्युटली. कारण जे काही प्रोसेस आहे, हिलिंग प्रोसेस, त्याच्यामध्ये सुद्धा याचा खूप मोठा रोल आहे. बरोबर. तसंच षडंग पाणी आहे. अच्छा. षडंग पाणी म्हणजे विशेष प्रकारचे घटक आहेत काही, बरं. आणि त्या घटकामध्ये मुस्ता, पर्पट, उशीर, चंदन, उडीच या प्रकारचे आणि सुंठ 6 घटक आहेत. या 6 घटकांचा आपण सकाळी तयार करू 2 लिटर मध्ये एक 10 ते 15 ग्राम आपण हे षडंग पाण्याचं चूर्ण टाकलं आणि थोडस उकडून आणि ठेवलं. दिवसभर आपण तोच पाणी वापरायचं. ओके. त्याला षडंग पाणी म्हणतात. दिवसभर वापरलं तर त्यांनी सुद्धा इम्युनिटी वाढेल, आपली पचनशक्ती वाढेल, आपण रोगप्रतिकार शक्ती सुद्धा आपली वाढेल. त्याबरोबरच संशमनी वटी. बरं. हा संशमनी वटीविषयी मला थोडंसं अजून तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. नेमकी जेव्हा संशमनी वटी आपण म्हणतो तेव्हा संशमनी वटी ह्याचा मुख्य पदार्थ हा गुळवेल असतो. गुळवेल म्हणजे गुडूची हा पदार्थ आहे. गुडूची या पदार्थापासून ही संशमनी वटी बनलेली आहे. नेमका आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो याविषयी आपण सरांकडून जाणून घेऊया. बघा, गुडूचीचा सायंटिफिक नेम आहे टिनोस्पोरा कार्डिफोलिया. ओके. आणि गुडूचीवरती एवढे संशोधन झालेले आहेत की अगदी पित्ताशयाचा जे खडा असतो, गॉलब्लॅडर स्टोन आहे त्याच्यावर, किंवा हेपॅटायटिसचे इंट्राहेपॅटिक कोलेस्टायटिस जे असेल त्याच्यामध्ये त्याचा रोल, जॉन्डिसमध्ये त्याचा रोल, वेगवेगळ्या प्रकारच्या अल्कोहोलिक हेपॅटायटिसमध्ये त्याचा रोल, ज्वरामध्ये किती एक ज्वर आहे त्याच्यावर संशोधन झालेलं आहे. म्हणजे गुडूची एवढा महत्व, त्याचं नावच अमृता आहे. अमृता म्हणजे अमृता समान. बरोबर. अमृता समान. त्याच्या पर्यायी नाव अमृता आहेत. त्यामुळे एवढे अमृत समान आहेत. गुडवेल आहे त्याचा लोकल नेम, आपल्या मराठीत मध्ये आम्ही गुडवेल सांगत असतो. गुडवेलचा आपण काय केलं, गुडवेलची जी कांड आहे त्याचं जे स्टेम आहे त्याला कापून छोटे छोटे तुकडे करून घेतले. ते तुकडे 3-4 तुकडे घेतले क्रश करून आणि त्याचा काढा करून सकाळ संध्याकाळ आपण घेतलं की खूप इम्युनिटी आपली वाढेल. त्याबरोबरच तोही एक प्रकार आहे, म्हणजे एक मेथड आहे घेण्याचं. दुसरं मेथड आहे की त्यापासून तयार असलेल्या भरपूर औषध आहेत. जसं एक खूप महत्वाची आहे, त्याला आम्ही म्हणतो संशमनी वटी. संशमनी वटी म्हणजे गुडवेल जे आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढलेला आहे, वॉटर एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याचा काढा तयार करून आणि घन तयार केलेला आहे. त्या घनापासून ती टॅबलेट तयार मिळते मार्केटमध्ये, त्याला संशमनी वटी म्हणतो. त्याचं दुसरं नाव आहे गुडूची घनवटी. गुडूची घन म्हणजे याची डोज 500 मिलीग्राम सकाळी, 500 मिलीग्राम संध्याकाळी, 2 वेळेला आपण त्याचा सेवन करू शकतो. आणि गुडूची पासून तसे दुसरेही पदार्थ भरपूर तयार होतात, दुसऱ्याही औषधं निर्माण होतात. जसं एक खूप महत्वाचं आहे अमृतारिष्ट. ते गुडूची पासून, अमृतापासून तयार झालेला अमृतारिष्ट. अमृत समान आहेत. अमृतारिष्टचं सेवन आपल्याला काही मिळत नसेल, आपल्याला अमृतारिष्ट भेटलं तर तोही 20-20 मिली सकाळी संध्याकाळी घेतलं तर अपर्णाजी तो खूप चांगलं आपल्याला इम्युनिटी वाढवणारा आहे. फार महत्वाचं सरांनी सांगितलं की संशमनी वटीचा जो उल्लेख केला तर अनेक वेळेला आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचं नाव सांगितलं की आपण त्याच वस्तू मागे पळतो. पण संशमनी वटी हे जे नाव आहे हे गुळवेलीचं नाव आहे आणि गुळवेल सरांनी आता किती वेगवेगळे प्रकार सांगितले. हा संशमनी वटीचा नाही मिळाला पण ह्या वेगवेगळ्या प्रकारांनी सुद्धा गुळवेलीचं सेवन करून आपली रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढवू शकतो. त्या कोरोना विषयक विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोनाशी लढाई, भारताचे प्रत्युत्तर, आयुर्वेद आणि योग. आणि आपल्याला मार्गदर्शन
मार्गदर्शन करताय डिरेक्टर ऑफ आयुर्वेद डॉक्टर कुलदीप राज कोहली सर. सर किती आता म्हणजे मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यामुळे माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की सर आणि सर माझे स्वतः आमच्या कॉलेजचे डीन राहिलेले आहेत, त्यामुळे मला अतिशय आत्मीयता आहे सरांबद्दल आणि सरांचं म्हणजे बोलण्याची जी पद्धत आहे किंवा समजवण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा अतिशय म्हणजे उल्लेखनीय अशीच आहे सर ही. सर आता तुम्ही सांगितलं की संशमनी वटीसाठी बद्दल, त्याच्याचबरोबर तुम्ही षडंग पानीयाचा उल्लेख केला, त्याच्याचबरोबर तुम्ही त्रिकटूचा उल्लेख केला, विविध पदार्थांचा उल्लेख केला. ह्याच्याबरोबरच आयुष गाईडलाईनमध्ये त्यांनी नाकात टाकण्यासाठी काहीतरी उल्लेख केलेला आहे. ह्याविषयी सुद्धा मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. बघा, आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये नस्य एक प्रकार आहे आणि तो पंचकर्माचा एक प्रमुख कर्म आहे, 5 पैकी एक प्रमुख कर्म. नस्य म्हणजे नाकात तेल टाकणे किंवा चूर्णाने शिंका काढून घेणे, नाकामध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते त्याला नस्य म्हणतात. परंतु इथे जे अपेक्षित आहे ते नाकामध्ये तेल वगैरे टाकण्याचं नाहीये. आपण शुद्ध गाईचं तूप घेऊन दररोज सकाळ संध्याकाळ किंवा 2-3 वेळा नाकपुडीत लावून घेतलं तो, किंवा साधा तेल घेऊन कोष्ण करून थोडासा गरम करून आणि तो लावून घेतलं की त्यांनी सुद्धा नाकाची प्रतिकार शक्ती जी आहे, आपला जो विषाणू आहे तो येऊन बसणार नाही आणि बसलं तर तो मरणार तिथे. त्यामुळे कारण तो ऑलरेडी लुब्रिकेटेड आहे आणि त्याचा औषधी गुण आहेत. त्यामुळे ते आयुष मंत्रालयाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की नाकामध्ये आपण गाईचं तूप किंवा तेलाचा आपण जरूर ऍप्लिकेशन करावं. त्याला प्रतिमर्शन असं त्यांनी नाव दिलेलं आहे. खोबरेल तेलाचा सुद्धा वापर करू शकतो आम्ही त्याच्यामध्ये. त्याबरोबरच एक महत्वपूर्ण आहे अपर्णाजी, गंडूश धारण. गंडूश म्हणजे तोंडात काही एखादा तरल पदार्थ घेऊन, तो तेल असो काढा असो, घेऊन आणि त्याला तोंडात थोडी वेळ ठेवणं आणि त्यानंतर बाहेर काढणं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण तेलाचा गंडूश धारण केला पाहिजे दररोज. तर तेल तोंडात घेऊन आणि तोंडातच ठेवावं काही 20-25 सेकंड 1 मिनिटापर्यंत आणि त्यानंतर काढून आणि त्यानंतर गरम पाण्याने आपण तोंड स्वच्छ करून घ्यावं. असं दिवसामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा आपण केलं तर तो चांगला राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खोकला असेल तर आपण त्रिकटू चूर्ण आहे, साधी दालचिनी आहे, ते मिक्स करून मधाबरोबर घेतलं तर त्यांनीही खोकला थांबेल. लवंग आहे, लवंगचे 2-3 पीस आहे, मधाबरोबर घेतले त्यांनीही खोकला थांबेल. त्याबरोबरच खदिरादी वटी आहे, लवंगादी वटी आहे, एलादी वटी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये औषधीय घटक भरपूरचे आहेत. तर त्या सर्वांच्या सेवन खोकल्यासाठी, घसा खराब असेल त्याच्यासाठी किंवा गरम पाण्याचा वापर घसायला व्यवस्थित ठेवण्यासाठी वारंवार आपण दिवसभर गरम पाणीचा वापर केला पाहिजे. बरोबर. याच्या सर, जेव्हा तुम्ही म्हणाल की आयुषच्या गाईडलाईन्स आहेत, आता आयुष मंत्रालय खूप महत्त्वाची कामगिरी बजावतंय भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. ह्याच्यामध्ये इतरही जे आयुषचे डॉक्टर्स आहेत त्यांचा सुद्धा सहभाग व्हावा या लढाईमध्ये, ह्याच्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? अपर्णाजी, आता हा युद्ध जो आहे ना तो खूप मोठा आहे. युद्ध म्हणजे विश्वयुद्धापेक्षा मोठा युद्ध आहे आपला कोरोनाचा. अख्खा विश्व त्रासदीमध्ये आहेत आता. आणि त्याच्यासाठी आपण बघितलं की US मध्ये काय चालू आहे, अमेरिकेत किती 10,000पेक्षा डेथ्स झाल्या आहेत, 20,000 झाले, स्पेनमध्ये झाले आहेत, इटलीमध्ये काय झालं, वुहानमध्ये काय झालं. आपण भारतामध्ये खूप सुखी आहोत आज. आपल्या भारतामध्ये खूप लवकर लॉकडाऊन झालं, खूप लवकर पब्लिक एज्युकेशन झाली, पब्लिकने शासनाचा साथ दिला, सहकार्य केलं आणि म्हणून आपण आज थोडासा कम्फर्टेबल परिस्थितीमध्ये आहोत. परंतु ती कम्फर्टेबल परिस्थिती अशीच राहील त्याची काही खात्री नाही आहे. त्यामुळे हा युद्ध आहे. या युद्धामध्ये जसं फर्स्ट लाईन डिफेन्स आहे, सेकंड लाईन डिफेन्स आहे, थर्ड लाईन आहेत, या प्रकारे माननीय पंतप्रधान यांनी अगोदरच एक प्लॅनिंग आखलेली आहे. त्याच्यामध्ये आयुषचे जेवढे वर्कर्स आहेत, आयुषचे डॉक्टर्स आहेत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, सर्वांचा योग, इव्हन एक्स सर्व्हिसमॅन, रिटायर्ड डॉक्टर्स, प्रत्येकाचा सहभाग या युद्धामध्ये होणार आहे. तो डाटा कलेक्शन चालू आहे. आता काय केलंय आयुषच्या, विशेषतः आयुषच्या परिप्रेक्षामध्ये मी सांगू इच्छितो
की एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी झूमवरती आयुष मंत्रालयाने मास्टर ट्रेनर्सचं एक कोर्स दिलं. कोविडची ट्रेनिंग त्याला म्हणतात. कोविडची ट्रेनिंग दिली. त्याच्यामध्ये कोविडपासून कसं बचाव करावं, कशी एज्युकेशन असावी, कसं फ्रंटलाईनमध्ये आपण सर्व्हिलन्समध्ये जातात, काय काय आपण करावं, काय त्याचे डेफिनेशन्स आहेत. कारण शेवटी जे काही गाईडलाईन्स आहेत ते सर्व वाचल्याशिवाय चालणार नाही. आपण सर्व, कारण तिथे कन्फ्युजन व्हायला नको. जसं वॉरमध्ये कोणती गन कोणत्या वेळेला चालवायची आहे, ही वॉरच आहे. तर प्रत्येकाला कोणती गन आहे त्याची ओळख होणं गरजेचं आहे. म्हणून हे ट्रेनिंग प्रोग्राम खूप महत्वाचे आहेत. मास्टर ट्रेनर्सची ट्रेनिंग आयुष मंत्रालयाने 30 मार्चला घेतली. त्यानंतर आम्ही 11 एप्रिलपर्यंत आम्ही अख्ख्या राज्यामध्ये 1 लाख आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर्सची ट्रेनिंग घेतली आणि आम्ही सर्टिफिकेशन केली की ते कोविड ट्रेंड आहेत. कोविडचं जे काही त्रासदी आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यास ते पात्र आहेत आता. तर त्यांचा वापर फ्रंटलाईनमध्ये असेल, सेकंड डिफेन्सला असेल किंवा थोडा सर्व्हिलन्समध्ये असेल, तो अजून काही नक्की नाही आहे. जशी गरज पडेल तसं आयुषच्या डॉक्टरांचा वापर केला जाईल. बरोबर, म्हणजे आपली तयारी सुरू झालेली आहे. जशी गरज आहे तसा ह्याचा सुद्धा वापर करणार आहोत. निश्चितच अतिशय आनंदाची ही बातमी आहे. सर, आयुषच्या गाईडलाईन्स मध्ये तुम्ही आयुर्वेद शास्त्राचा उल्लेख केला. ह्याच्याच बरोबर आयुष मिनिस्ट्रीमध्ये होमिओपॅथिक आहे, युनानी आहे, ह्यांचा सुद्धा काही ह्या गाईडलाईन्स मध्ये समावेश आहे? बिलकुल. बघा, युनानी तरी आयुर्वेद सारखीच आहे. ती जडीबुटी आहे, तेच सिद्धांत आहेत, वातपित्त कफ आहेत, त्यांचाही सौदा सफरा बलगम आहेत, जवळपास सारखंच आहेत. भाषाचा भेद आहे थोडंसं. ते उर्दूमध्ये आहेत, आपली संस्कृतमध्ये आहेत, अरबीमध्ये, त्यांच्या अरबीमध्ये जास्त आहेत. परंतु मी अगोदर होमिओपॅथिकवर येऊ इच्छितो. होमिओपॅथीचे आपल्याकडे जवळपास 75,000 75,000 एवढे डॉक्टर्स आपल्या राज्यामध्ये आहेत. आणि आपल्याकडे जवळपास 45 होमिओपॅथिक महाविद्यालय आहे. आणि दर वर्षी आम्ही 3,000 ते 4,000 विद्यार्थी तयार करत असतो. होमिओपॅथीची MD आहे आपल्याकडे. आणि हा वर्कफोर्स खूप मोठा आहे आणि खूप इफेक्टिव्ह रेमेडीज आहेत. आणि त्याच्यामध्ये जे आयुष विभागाने, आयुष मंत्रालयाने आपल्याला निर्देश दिले आहेत की जी खूप इफेक्टिव्ह औषधी आहे ती आहे आर्सेनिक अल्बम 30. 1 डोस सकाळी संध्याकाळी, 1 डोस सकाळी दररोज रिकाम्या पोटी आपण घेतली 3 दिवस की आपल्याला खूप रोग प्रतिकार शक्ती मिळेल. आणि ती डोस परत पुन्हा 15 दिवसांनी 1 महिन्यानी आपण रिपीट करावी होमिओपॅथिक डॉक्टरला भेटून. तसं आहे. आणि त्याबरोबरच अजून किती एक गोष्टी आहेत होमिओपॅथीमध्ये जी खूप कारगर, खूप इफेक्टिव्ह आहेत. कोरोनावरती आहेत की नाही ते कोणालाही माहित नाही. कोणत्याही सिस्टम बद्दल आपल्याला जानकारी नाही. ॲलोपॅथी इफेक्टिव्ह आहे का नाही, आयुर्वेदिक आहे का आपल्याला माहित नाही, होमिओपॅथिक आहेत का. त्यामुळे जे काही आहे ते सर्व म्हणजे कदाचित होऊ शकेल. गाईडलाईन्स आहेत. तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप एफिकेसी आहे. त्यामुळे आपण होमिओपॅथिक डॉक्टरांकडे सुद्धा जाऊ शकता आणि त्यांच्याकडे विचार विनिमय करू शकता. युनानीबद्दल खास सांगू इच्छितो की शरबत उन्नाब 10 ते 20 मिली दिवसातून 2 वेळा आपण घेतलं की आपली इम्युनिटी वाढेल. तिर्याक नजला 5 ग्राम दिवसातून 2 वेळा आपण घ्यावं. नाकामध्ये रोगन बनपशा याचा 1-2-3 वेळा आपण टाकलं, दररोज टाकलं तर त्यांनी फरक पडेल. अर्क अजीब आणि चिरायता, नानखाम, नीमछाल या प्रकारच्या औषधांचा अर्क तयार करून आपण सेवन केलं तर त्यांनी हा सुद्धा बघा आयुर्वेदामध्ये सुद्धा नीमछाल आणि हे सर्व आहेत. ते सर्व चिरायता, नीमछाल, ते बनपशा, ते आपली सुद्धा औषधं आयुर्वेदामध्ये आहेत आणि युनानीमध्ये. त्यामुळे त्यांच्याही गाईडलाईन्स आहेत. आणि लोकांनी, मी आज अभिमानाने सांगू इच्छितो की आज जे सप्तपदी माननीय पंतप्रधानांनी सांगितली त्या सप्तपदीवर नंतर चर्चा करू. परंतु त्याच्यात जे तिसरा पॉइंट होता 7 पैकी, त्याच्यामध्ये होतं की आयुष मंत्रालयाने जी काही गाईडलाईन दिली आहे प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्या गाईडलाईनचं पालन करावं आणि स्वतःची इम्युनिटी वाढवून घ्यावी. म्हणजे आपल्याला खूप अभिमान वाटतो की आपले पंतप्रधान आयुष कुठेतरी शिक्कामोर्तब केल्यासारखं वाटतं आणि आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये कुठेतरी एक्नॉलेजमेंट मिळाल्याची ही पावती आहे निश्चित. आणि दुसरं पर्णाजी, या होमिओपॅथिक डॉक्टर्सची सुद्धा
आम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे ओके. आणि जवळपास 30,000 होमिओपॅथिक डॉक्टर्सची ट्रेनिंग झालेली आहे. आणि तो डाटा मुख्य म्हणजे आज आपल्याला जवळपास 1 लाख डॉक्टर्स, आयुषचे डॉक्टर्स, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी मिळून प्रत्येक डॉक्टरचा मोबाईल नंबर, ईमेल, त्याचा घरचा पत्ता आणि त्यांनी त्यांच्याकडे ट्रेनिंग असं सर्व करून आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. ओके. हा डाटा शासनाकडे, केंद्र शासनाकडेही आहे, राज्य शासनाकडेही आहे आणि जेव्हा गरज वाटली तर एका इशाऱ्याने सर्व हा वर्कफोर्स तयार होईल. वाह, क्या बात जी, आहे. जी. म्हणजे आपण सर्व तैनात आहोत. जी, जी. आपण म्हणजे किती पुढे जाऊन आपण विचार केलेला आहे की पुढे जाऊन जर अशा काही घटना झाल्या की आपल्याला ऍडिशनल वर्कफोर्स लागली तरीही शासनाची ही तयारी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. सर, आपण जसं आता म्हणाल की हा नॉवेल कोरोना व्हायरस आहे, नुकतंच अगदी 2-4 महिने त्याचा जन्म झालेला आहे, त्यामुळे सगळ्यांमध्येच कुठेतरी आपल्याला सर्व ठोस माहिती नाहीये, पण आपण त्याच्यावर काम करतोय. तर या कोरोना व्हायरसवर आयुर्वेदामध्ये काही रिसर्च चाललेला आहे का? कोरोना हे जे काही नवीन व्हायरस आला आहे त्याच्यामध्ये रिसर्च अजून कुठेही झालेली नाही. परंतु बरेच वैद्य मंडळी आपल्याला फोन करून सुद्धा सांगत असतात, मलाही विचारत असतात, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते मेसेजेस पाठवत असतात. शासनाचे जे वेगवेगळे मोठे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही त्यांनी त्यांची भावना पोहोचवलेली आहे की आयुर्वेदाचा वापर आता कोरोनामध्ये केला पाहिजे. परंतु एक बाब मी सांगू इच्छितो की अजूनही प्रोवन नाही आहे, कोणतीही गोष्ट प्रोवन नाही आहे. आणि जेव्हा कोरोनाचा अटॅक होतो तेव्हा तात्काळ 5, 6 दिवसात, 8 दिवसात जे पेशंट सिरियस व्हायला लागतो की लगेच त्याला आयसीयूची गरज भासायला लागते. तो भाग फक्त 10 पैकी कदाचित 1 किंवा 2ला लागेल. आयसीयूचा भाग जे आहे तिथपर्यंत 1-2च जाणार आहे, परंतु आपल्याला रिस्क घेता येत नाही. त्यामुळे एवढं फटाफट घटनाक्रम होतो की त्याच्यामध्ये आयुर्वेद तात्काळ काही काम करेल त्याची काही अजूनपर्यंत रिसर्च नाही आहे. परंतु मला सांगावं असं वाटतं की आयुर्वेदामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याच्यावर रिसर्च खूप झालेली आहे. अँटीव्हायरल सुद्धा प्रोवन आहेत. फायलॅन्थस निरुरी, भूमी आमला ज्याला म्हणतो आम्ही, फायलॅन्थस निरुरी आहेत. हेपॅटायटिस बी व्हायरस मध्ये खूप काम झालेलं आहे, हेपॅटायटिस सी मध्ये झालेलं आहे. आपण फायलॅन्थस निरुरी नुसतं गुगलमध्ये टाकून बघितलं तर कमीत कमी 150-200 रिसर्चेस आणि ऑथेंटिकेटेड जागतिक स्तराच्या जर्नल्समध्ये आपल्याला त्याची रिसर्च भेटणार. तो खूप एक चांगला अँटीव्हायरल आहे, त्याचा रिसर्च होऊ शकतो. वत्सनाब आपली एक चांगली औषध आहे. वत्सनाबापासून तयार झालेले जे काही पदार्थ आहेत, आपले काही औषधं आहेत, त्रिभुवन कीर्ती रस आहे, महामृत्युंजय रस आहे किंवा आनंद भैरव रस आहेत, अशा गोष्टीचा वापर खूप चांगला ठरू शकतो. आणि आयुष 64 भारतातल्या जे काही सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदा अँड सिद्धा, आपली एपेक्स बॉडी आहे रिसर्चची भारतातली, त्यांनी हा रिसर्च करून हा प्रोडक्ट अँटी मलेरियल म्हणून वापरलेला आहे. जसं हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आहे, तो अँटी मलेरियल आहे, परंतु त्याचा काम आता व्हायरसमध्ये लोकांना दिसू लागलं. तसंच आयुष मंत्रालयाने आयुष 64 बाबतीत सुद्धा असं सांगितलेलं आहे की कदाचित हा सुद्धा काम करू शकतो. त्यामुळे तसे काही अजून किती पदार्थ याविषयी सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत सरांकडून. सरांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली की प्राणवाह स्रोतसावर म्हणजे श्वसनाच्या ह्याच्यावर त्याचा अटॅक होतो आणि ज्वर हे म्हणजे फीवर किंवा ताप येणं हे त्याचं फार महत्वाचं लक्षण आहे. सर, आता इतकं सुंदर आपल्याकडे जंत्री म्हणजे आपल्याकडे खजिना उलगडून सांगतायत. तर तुम्ही कितीतरी औषधांचा खजिना आमच्या समोर उलगडलेला आहे. आवळ्याचा उल्लेख केला च्यवनप्राशामध्ये, गुळवेलीचा उल्लेख केला अमृतारिष्ट आणि संशमनिवटीमध्ये, भूम्यामलकीचा उल्लेख केला, तसं आता तुम्ही अश्वगंधेचा सुद्धा उल्लेख केला. अश्वगंधा एक असा पदार्थ आहे, असं आपलं औषधी द्रव्य आहे की खूप महत्वाचा आहे. तो अँटी स्ट्रेस आहे, अडॅप्टोजेनिक आहे, माइल्ड अँटीबायोटिक ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये, सायकोट्रोपिक आहेत, बरेच गुण त्याच्यामध्ये आहेत आणि कदाचित तो अँटीव्हायरल सुद्धा ठरू शकेल असा प्रस्ताव काही सायंटिस्टनी समोर आणलेला आहे. तोही एक ट्रायल करण्यासारखा आहे. सुदर्शन घनवटी, त्याचा उल्लेख मी करत होतो. आपल्या इथे जेवढे ज्वर आहेत, ज्या कोणत्याही पद्धतीचा फीवर असला की आपलं मुख्य प्रधान औषध आहे महासुदर्शन घनवटी, सुदर्शन काढा
आणि 4-4 गोळ्या आपण सकाळ संध्याकाळी घेत राहिला तर कदाचित हे सीझनल जे काही व्हायरल अटॅक्स आहेत ते आपल्याला कमी होतील. महत्वाचा असं आहे की काही राज्यामध्ये त्या राज्य सरकारांनी कोविड पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह केसेसमध्ये सुद्धा आपल्याला परवानगी आयुष वापरायला दिलेली आहे. केरळ राज्यामध्ये आहेत, तसं गुजरातमध्येही आहेत, 1-2 अजून राज्यामध्ये ती परवानगी आहेत. त्यामुळे जे काही आपल्याला, आणि दुसरं मी सांगू इच्छितो की आयुष मंत्रालयाने एक पोर्टल उघडलेला, एक लिंक होती, त्याच्यामध्ये प्रस्ताव मागितलेले की कोरोनावरती कोण काम करू शकेल आणि कोणत्या पद्धतीने काम करू शकेल, कोणत्या पदार्थाने काम करायचे आपल्याला, तसे काही प्रस्ताव आपल्याकडे असतील तर आपण पाठवा. आणि त्या वेबसाईटवरती 2000 लोकांनी त्यांचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. त्याचं मूल्यांकन टास्क फोर्स आयुष मंत्रालयाने तयार केलेली आहे. ती टास्क फोर्स त्या प्रत्येक प्रस्तावाचा मूल्यांकन करणार आहेत, ते गुणांकन करणार आहेत आणि त्यापैकी काही एक गोष्टी रिसर्चमध्ये कोरोनामध्ये घेऊन जाणार आहेत. बहुतेक येत्या काळामध्ये आपल्याला आयुर्वेदामधून सुद्धा कोरोना विरोधक, कोरोनाचा अगेन्स्ट काही जरूर आपल्याला ट्रीटमेंट मिळू शकेल. जसं अख्ख्या जगामध्ये वॅक्सिनचं आपल्याला माहिती आहे, वॅक्सिनची खूप एक कॉम्पिटिशनच असं लागतं, असं वाटतं की कॉम्पिटिशनच चालू आहे. अगदी बरोबर आहे की 80चं जवळपास वॅक्सिनेशनचे प्रस्ताव WHO कडे आता समोर आहेत. त्यामुळे मला वाटतं आयुषमधून सुद्धा आयुर्वेदामध्ये, युनानीमध्ये काही किती एक प्रस्ताव आहेत, ते त्याची छाननी करून आयुष मंत्रालय खूप सारा काम करणार आहेत. योगशास्त्राचा ह्याच्यामध्ये काय सहभाग आहे सर? योगशास्त्र खूप महत्वाचं आहे. ऑल्दो मी योगा एक्सपर्ट नाही आहे, परंतु योग माझ्या खात्यातला विषय असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो अपर्णाजी, योग म्हणजे प्राणाचा कंट्रोल आहे. आपण कोणताही आसन केलं की आपल्याला श्वसन किती वेळ घ्यायचं, श्वास किती वेळ घ्यायचा आणि श्वास किती वेळ थांबायचा आणि किती वेळ सोडायचा, नियंत्रण श्वसनावरती आहे. म्हणजे प्राणवायू स्रोतस जे आपला फुफ्फुस आहेत, आपली श्वसन नलिका आहेत, त्याचा कार्य आपल्या प्रत्येक योगासनामध्ये होतच. त्यामुळे मला वाटतं ते विशेषतः जे कपालभाती आहेत, अनुलोम विलोम आहेत, किंवा अजून काही प्राणवायू स्रोताशी संबंधित योगासनं आहेत, किंवा दुसरेही योगासन, अर्धमत्स्येंद्रासन आहेत, शलभासन आहेत, हलासन आहेत, हे सर्व आसनं जेवढी आहेत त्याच्यामध्ये त्यापासून प्राणवायू स्रोताची इम्युनिटी तयार होणार आहे. त्यामुळे आपण तसंही लॉकडाऊनमध्ये घरी बसलेले आहात, एक 15 मिनिट किंवा अर्धा तास, 1 तास आपण योगासनाला दिलं तर आपली फ्लेक्झिबिलिटी सुद्धा राहील, आपला वेळ सुद्धा काम चांगला कन्स्ट्रक्टिव्ह वे मध्ये आपल्या जीवनासाठी, चांगल्या कामासाठी जाईल आणि आपण जरूर घरी बसून योगासनं करावी. म्हणजे आपला जे वेळ आहे तो आपण सत्कारणी लावणं हे फार महत्वाचं आहे. थोडक्यात आम्हाला सर आरोग्य सेतू ऍप विषयी सुद्धा सांगू शकता का? आता जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे केंद्र शासनाची, त्यांनी एक आरोग्य सेतू ऍप अप्लाय केलं, गुगल ऍपमध्ये टाकलेली आहेत. म्हणजे प्ले स्टोअर आहे, त्याच्यामधून कोणीही जाऊन आणि डाउनलोड करू शकतो. आणि आज माननीय पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं की ते प्रत्येकाने डाउनलोड करून घेतली पाहिजे. त्याच्या वैशिष्ट्य काय काय आहेत मी सांगू इच्छितो की ती लेटेस्ट जी जानकारी आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची जानकारी नव्हे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची फेक न्यूज जी आहे ती या ऍपमध्ये कधी येणार नाही. खरी माहिती आणि भारत सरकारने टाकलेली माहिती आपल्यापर्यंत, अगदी आपल्या हातापर्यंत पोहोचेल या ऍपमुळे, आरोग्य सेतू ऍपमुळे. एक दुसरं म्हणजे आपण ब्लूटूथ ऑन ठेवलं आपल्या मोबाईलचं तर आपल्या आजूबाजूला 1-2 मीटरच्या अंतरावर कोणी कोरोनाचा पेशंट आलं की आपल्याला अलर्ट येईल की कोरोना विषयक कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहेत, आपण सेफ डिस्टन्सिंग करावं आणि आपला बचाव करावा. हा वैशिष्ट्य आहे. बरोबर. म्हणजे अपडेटेड जानकारी आणि त्याबरोबरच आपल्याला अलर्ट राहणं, कोरोना विषय जे काही संक्रामक व्यक्ती असेल तेव्हा त्यापासून. अच्छा, हे फारच महत्वाचं तुम्ही सांगितलं सर. आमच्या दर्शकांना खूप तुम्ही आता माहिती दिली, तरी आमच्या दर्शकांना संदेश काय देऊ शकता?
सोशल डिस्टन्सिंग हा प्रोवन फॉर्म्युला आहे, तो घ्या, तो करायलाच पाहिजे. त्याबरोबरच आयुष जी गाईडलाईन्स आम्ही आज चर्चेला आणली त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे संशमनी वटी, यानी गुढीची घनवटी, महासुदर्शन घनवटी, सुदर्शन काढा आणि बाकी अश्वगंधाचा वापर, हळद आणि सुंठेच्या दुधाचा वापर आपण घेत राहावं. आपली इम्युनिटी चांगली राहील. आपण सॅनिटायझरचा वापर आणि साबणाचा वापर हात धुण्यामध्ये वारंवार करा. हीच लढाई जिंकण्याचा मार्ग आहे. निश्चितच. आणि ही आपल्या जीवनाची जी सार्थकता आहे ती सुद्धा स्वास्थ्यामध्ये आहे. कारण जर स्वास्थ्य चांगलं असेल तर या जीवनामध्ये सुद्धा आपण स्वर्गसुख घेऊ शकतो, आणि जर स्वास्थ्यच आपल्याकडे नसेल तर या जीवनामध्ये सुद्धा नरक यातना, दुःख यातना आपल्याला होणारच आहेत. आज एक बिकट प्रसंग सर्व भारतीयांवर आलेला आहे, समस्त मानवजातीवर आहे. आपल्या प्रत्येकाचा भारतीय म्हणून आद्य कर्तव्य आहे की काळजी द्यायची नाही, काळजी घ्यायची, आणि या काळजी घेण्यामुळे, जागरूक राहिल्यामुळेच आपण या कोरोना नावाच्या महाभयंकर विषाणूला आपल्यापासून आणि आपल्या समाजापासून दूर ठेवणार आहोत. आणि आज आपल्याकडे आयुष मिनिस्ट्री सुद्धा आहे, ज्याच्या गाईडलाईन्सनुसार आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवू शकतो याविषयी सुद्धा आपल्याला आज माहिती मिळालेली आहे. निश्चितच प्रत्येकाने ह्याचा जर अवलंब केला तर निश्चितच आपण एक स्वस्थ जीवन नक्की जगू शकतो. सर, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आमच्या दर्शकांना उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार. मस्त झालं सर कार्यक्रम, एकदम छान.